इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. श्रोते हो, नमस्कार. इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी पूर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे गायिका श्वेता जोगळेकर यांना आणि त्यांचा कलाप्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. मॅडम नमस्कार. नमस्कार. मला सांगा की तुमचं लहानपण कुठे गेलं आणि अकॅडमिक शिक्षण किती झालंय आणि अर्थातच संगीताची सुरुवात कशी झाली? सर्वप्रथम मी आकाशवाणी रत्नागिरीचे आभार मानते आणि पौर्णिमा तुझेही मनापासून आभार की आज इथे मला आमंत्रित केलं त्याबद्दल. आता माझा कलाप्रवास, सगळ्यांचाच कलाप्रवास जिथून सुरुवात होतो तर त्या प्रवासाची सुरुवात माझ्या घरातूनच, म्हणजे माझे आई आणि बाबा जे सगळ्यांचेच पहिले गुरु आहेत. बरोबर. माझी आई चिपळूणची गायिका सौ शिल्पा तांबे आणि वडील कीर्तनकार श्री शरद तांबे यांच्याकडूनच हा वारसा माझ्यामध्ये आला. माझ्या आईला संगीताची आवड आणि वडिलांना कीर्तनाची आवड, म्हणजे अर्थात गाणं आणि नाट्य हे असं एकत्रित जिथे असतं तर त्या घरात माझा जन्म झाला. माझं सगळं लहानपण हे पूर्णपणे चिपळूणला गेलं आणि माझ्या आईकडनंच माझ्या गाण्याची सुरुवात झाली. आईनेच प्राथमिक धडे, पहिली जी आपली 1-2 बालगीतं किंवा जी काही भक्तिगीतं आपण स्पर्धेत म्हणतो, शाळेत म्हणतो, तशी सुरुवात झाली. बाबांनी लहानपणापासून स्तोत्र म्हणून घेतली, त्यामुळे स्पष्ट उच्चार, काही वाचायचं असेल किंवा काहीही आपल्याला बोलायचं असेल तर ते स्पष्ट आणि मोठ्या आवाजातच वाचलं पाहिजे किंवा बोललं पाहिजे, हा कटाक्ष असायचा आणि त्यामुळे ती सुरुवात झाली. म्हणजे लहानपणी गोष्टी सांगायच्या असतील तरी त्या मोठ्याने सांगायच्या, अशा कुजबूज करून सांगायच्या नाहीत. हे शिक्षण हे घरातूनच झालेलं आणि शाळेत प्रत्येक कार्यक्रमात सहभाग, कारण गाणारी मुलगी आहे म्हटल्यावरती स्वागतगीत, ईशस्तवन, पसायदान, वंदे मातरम, काहीही शाळेतला कुठलाही कार्यक्रम असू दे तिथे मला जायला आवडायचंही. असं कुठेही कंपल्सरी पाठवावं नाही लागलं. ही आवड आईबाबांनी निर्माण केली आणि त्याच्यानंतर चिपळूणमध्ये डॉक्टर कविता गाडगीळ यांनी शास्त्रीय संगीताचे क्लासेस सुरू केलेले होते. आईने मला तिथे शिकायला सुरुवात करायची असं सांगितलं आणि माझ्याबरोबर माझी आई पण ते शिकत होती. जवळजवळ आईच्याही 4 परीक्षा त्यावेळेला झाल्या, माझ्याही झाल्या आणि अशी शास्त्रीय संगीताची ओळख व्हायला लागली आणि त्यातून छोटे छोटे कार्यक्रम म्हणा किंवा कुठे गाण्याचे कार्यक्रम ऐकायला जायचं असेल तर ते असं सुरुवात झाली. त्याच्यानंतर साधारण 12वीच्या दरम्याने मला असं वाटायला लागलं की आपण नेहमीचं शिक्षण जे आहे BA, BCom, BSc याच्यापेक्षा संगीतामध्ये आपण BA करूया. आणि मग मी पुण्याला SNDT विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथेही गुरुच मिळाले. आम्ही तिथे त्यांना मॅडम, सर म्हणत होतो, पण ते आपल्याला शिकवतायत, संगीताचं शिक्षण देत आहेत म्हणजे ते आपले गुरुच आहेत असं आमचं एक धारणा असते. तर त्याप्रमाणे लता गोडसे, क्षीरसागर सर हे आमचे तिथले गुरु होते. उत्तम शिक्षण आम्हाला तिथे मिळालं. म्हणजे माझं जे चिपळूणमधलं शिक्षण सुरू झालं ते MA पर्यंत मी SNDT विद्यापीठातून पूर्णपणे MA केलं. पुण्यामध्ये मी जेव्हा SNDT महाविद्यालयात शिक्षण घेत होते त्यावेळेला महाविद्यालयातल्या शिक्षणाबरोबरच मी डॉक्टर शोभाताई अभ्यंकर यांच्याकडे शास्त्रीय संगीत आणि उपशास्त्रीय संगीताचं शिक्षण हे डॉक्टर संजीव शेंडे यांच्याकडे घेतलं आणि त्याचा मला संगीत नाटकासाठी विशेष उपयोग झाला. अशी माझी संगीताची सुरुवात झाली. जसं आता तुम्ही सांगितलं की लहानपणापासून या क्षेत्रामध्ये हळूहळू एक एक टप्पा पुढे जात होतात, त्यामुळे एक कॉन्फिडन्स जो आपण म्हणतो तो असा कमवावा लागला नाही, उपजत म्हणतात तसा थोडासा तो येत गेला आणि अशा पद्धतीने हळूहळू तुम्ही संगीत रंगभूमीवरती प्रवेश केला. ते पदार्पण कसं होतं? संगीत रंगभूमीची ओळख खरं तर खूप लहानपणापासून, इथे पण मी पुन्हा उल्लेख करेन आईबाबांचाच, की आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी नाटक बघायला जायचो. संगीत नाटक म्हणजे कीर्ती शिलेदार, लता शिलेदार, जयमालाबाई यांची नाटकं मी खूप लहानपणापासून बघत आलेली होते, त्यामुळे ती आवड होती. पण जेव्हा शास्त्रीय संगीताची माझी शिकवणी चालू असायची किंवा ते शिक्षण चालू होतं त्यावेळेला असं एकदाही चुकूनही मनात आलं नव्हतं की आपण हे असं काहीतरी करू का किंवा हे आपण शिकून बघूया का, असं कुठेही आलं नव्हतं. अर्थात पुण्यात असताना मी ते करून पाहू शकले असते, पण मी म्हटलं तसं मनात असा विचारही आला नाही. आणि 2007 मध्ये
माझं लग्न झालं हं. आणि माझे पती हेरंब जोगळेकर प्रसिद्ध तबलावादक हे कलवायन संस्थेशी अटॅच होते आणि मी गातीये म्हटल्यावर संस्थेने विचारलं की या वर्षीच्या नाटकात तुम्ही काम करणार का. म्हटलं मला आवड आहे, हं. फक्त तुम्ही टेस्ट घ्या, काय असेल ते पहा आणि मग म्हटलं तुम्ही सांगा मला. हं. आणि त्या वर्षी राज्यनाट्याचं नाटक होतं संगीत कट्यार काळजात घुसली. बर. म्हणजे वसंतराव देशपांडे आणि म्हणजे मोठे खूपच प्रसिद्ध कलाकारांनी ते नावलौकिक मिळवलेलं नाटक होतं. नक्कीच नक्कीच. हां, तर त्यांचं नाटक आपण करायचं म्हणजे थोडं दडपण हे होतंच, पण दिग्दर्शक मनोहर जोशी आणि श्रीनिवास जोशी यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि त्यांनी आमच्यावर केलेली आणि आम्ही त्या नाटकासाठी केलेली मेहनत बरोबर. ही एकत्र फळाला आली आणि त्यातून मी संगीत रंगभूमीवर पदार्पण माझं झालं त्या ह्याच्यात पूर्ण नाटकासाठी. अच्छा. याच्या आधी चिपळूणमध्ये काही बालनाट्य शिबिरं व्हायची. हं. त्यावेळेला आम्ही प्रवेश करायचो, म्हणजे शारदामधला प्रवेश आहे किंवा संशय कल्लोळमधला प्रवेश आहे, तर हे छोटे छोटे प्रवेश करायचो. पण पूर्णपणे नाटकात काम करण्याचा हा पहिलाच अनुभव होता जो लग्नानंतर होता आणि अर्थातच एका वेगळ्या शहरात बरोबर. मी प्रवेश करती झालेली होते आणि नवीन एक टप्पा येत होता. खरं. हां, अशी ती सुरुवात झाली. पदार्पणातच एक मोठं आव्हानात्मक नाटक, संगीत नाटक कट्यार तुम्ही केलं आणि पदार्पणालाच तुम्हाला त्यासाठी रौप्य पदक सुद्धा प्राप्त झालेलं होतं. तर मला वाटतं श्रोते सुद्धा आतुर असतील की त्यातली एक झलक नाट्यपदाची की त्यांना ऐकायला मिळावी. तर मला वाटतं की तुम्ही ते सादर करावीत. नक्कीच. सावरिया सावरिया आसे सावरिया से सावरिया से नैना नैना सावरिया से नैना हो गए चार मोरे नैना हो गए चार हाय राम लागी 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 करेजवा कटार कटार रे लागी करेजवा कटार कटार रे लागी करेजवा कटार कटार रे लागी करेजवा कटार. खूप सुंदर श्वेताताई. आत्ता जसं म्हणालात की लहानपणापासून एक एक कार्यक्रम, मग ते गाण्याचे असतील, छोटे प्रवेश असतील, हे संगीत नाटक आहे, एक वेगवेगळे टप्पे आहेत. त्याचप्रमाणे एक मैफिल हा सुद्धा एक वेगळा टप्पा असतो. काय वेगळे पण जाणवतं की संगीत नाटक आहे, गाणं म्हणणं आहे आणि मैफिल आहे, काय वेगवेगळी तयारी करावी लागते? सगळ्याची सुरुवात ही संगीत साधना म्हणजे शास्त्रीय संगीताचा तुमचा पाया हा पक्का असला पाहिजे. कुठेही तुम्ही संगीताच्या कुठल्याही जॉनरमध्ये काम करा, तिथे तुम्हाला बेसिक जे शास्त्रीय संगीताचं आहे ते शिक्षण तुम्हाला आवश्यक आहेच. आता नुसती मैफल करायची म्हटली तरीसुद्धा त्याला एक वेगळा अभ्यास लागतो की सुरुवातीला शास्त्रीय, त्यानंतर उपशास्त्रीय,
किंवा शास्त्रीय नंतर त्याचाच एखादी जोड बंदिश असेल तर त्याचा आपल्याला समावेश करायला लागतो. आणि त्यानंतर शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि मग भावसंगीत, अभंग, नाट्यगीत असे काही टप्पे येतात. प्रत्येक गीताची तयारी ही तुम्हाला त्या जॉनरप्रमाणेच करावी लागते. मी जसं शास्त्रीय संगीत गाते किंवा त्याच्यात जशा ताना घेते त्याच ताना मला अभंगात अभिप्रेत नाहीत, किंवा भावगीताची जी नजाकत आहे किंवा त्यातली आर्तता आहे तर ती सुद्धा तशाच पद्धतीने आली पाहिजे. प्रत्येक ह्याचा अभ्यास हा वेगवेगळा आहे. बरोबर. आणि आता तुम्ही म्हणालात तसं की संगीत नाटकातलं गाणं, तर संगीत नाटकातलं गाणं तर पूर्णपणे वेगळंच आहे. म्हणजे आता पूर्वीच्या नाटकातली जी गाणी आहेत, सौभद्र, मानापमान, संशय कल्लोळ किंवा स्वयंवर, ही सगळी गाणी पूर्णपणे बंदिशींवर आधारित असलेल्या रचना आहेत. तर ती बंदिश पूर्ण शिका तुम्ही आणि त्यावर हुकूम तुम्ही नाट्यसंगीत म्हणा, पण बंदिशीसारखं नाट्यसंगीत म्हणू नका. बरोबर. त्याचे शब्द वेगळे आहेत. शिवाय नाटकात उभं राहून तुम्ही ते गीत सादर करत एक असता. अभिनय सुद्धा त्यामध्ये असतो. एक्झॅक्टली. आणि अभिनय करतोय त्याच वेळेला तुमचं गाण्याचं भानही सुटता कामा नये आणि शेजारच्या पात्राचाही सगळ्यात यामध्ये समावेश करून घ्यायला हवा, हेही भान सुटता कामा नये. असं सगळं म्हणजे काय बहुआयामी असं लक्ष ठेवून तुम्हाला संगीत नाटकातलं गीत हे सादर करावं लागतं. कारण तो जो थ्रो आहे, नाट्य संगीताला जो थ्रो आवश्यक असतो तर तो फुल थ्रोटेड द्यावा लागतो. तुम्हाला कुठेही त्यात काचकूच करून चालत नाही. म्हणजे मी अगदी हळूहळू गायले पण असं होत नाही. तो जसा फेक आहे त्या तानेची म्हणा किंवा त्या शब्दाची, तर ते तसंच आवश्यक असतं. त्याची ती गरज असते. गरज आहे, कथानकाची गरज असते. स्टेजवरचं एक प्रेझेंटेशन असतं तुमचं आणि त्या गाण्यातून ते पात्र उभं करायचं असतं. बरोबर. यासाठी रियाज फार महत्वाचाच असतो. रियाज केल्याशिवाय गाणं आपलं नाही प्रभावी होऊ शकत. तर रियाजाबद्दल काय सांगाल? तुम्ही स्वतः कसा रियाज करता? रियाज जसा आपण श्वास घेतो, थांबत नाही, तसा रोजचा रियाज व्हायला हवा. म्हणजे आमचे गुरु अजूनही हेच सांगतात की रोजचा रियाज, जसं आपण रोज जेवतो, खातो, पितो, त्याप्रमाणेच आपला रियाज राहायला पाहिजे. त्याच्यात कुठेही खंड पडता कामा नये. बरोबर. आता पूर्वीचे गायक म्हणायचे की आम्ही रात्री प्रवासाहून आलो तरी सुद्धा पहाटे उठून रियाज. पण आत्ताच्या काळात ते तेवढं नाही शक्य होत, कारण प्रत्येकजण फक्त गाणंच करत नसतं, काहीतरी साईड बाय साईड त्याचा दुसराही व्यवसाय असू शकतो. तर त्यावेळेला तुम्हाला जी वेळ सूट आहे, आता समजा मला संध्याकाळी 6 वाजता सुटेबल आहे, तर त्यावेळेला तुमचा जो एक ठराविक रियाजाचा टप्पा आहे किंवा जो तुम्ही आज एखादा राग घेतलाय तर त्याचा रियाज करणं, त्याचे पलटे म्हणणं, त्याचे आकार उकार वेगवेगळ्या पद्धतीने किंवा वेगवेगळ्या लोकांचं गाणं ऐकणं, हा सुद्धा एक रियाज आहे. की मी आज हिराबाईंचं हे गाणं ऐकलं, मग उद्या भीमसेनजींचं अजून एखादं गाणं ऐकूया किंवा उद्या कुमारांचा एखादा राग आपण ऐकूया. असा वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा आपण अभ्यास, तो सुद्धा एक रियाज आहे. की रोज मी आपली 2 तास तानपुरा लावलाय आणि मी रोज ताना आणि पलटे घोकत बसले, असं करू नये. मला असं वाटतं वेगवेगळ्या मोठ्या गायकांचं गाणं ऐकणं हा सुद्धा एक रियाजाचा भाग आहे. अगदी बरोबर आहे. जसं आता तुम्ही म्हणालात की वेगवेगळ्या गायकांचं ऐकावं, त्याचप्रमाणे असं मला विचारावं असं वाटतंय की वेगवेगळ्या भाषांमधलंही ऐकावं. हो, नक्कीच. म्हणजे खूप चांगला प्रश्न आहे की भाषांमधलं त्याचा लहेजा खूप वेगळा असतो. मी आता लहेजा हा शब्द वापरला, तो लेहजा असा न वापरता लहेजा, म्हणजे त्याला कुठेतरी उर्दू आणि हिंदी टच आहे ह्या सगळ्याला. मी म्हणेन की डायरेक्ट तुम्ही इंग्लिशमध्ये घुसू नका, तो पूर्णपणे वेगळा जॉनर आहे आणि त्याच्यासाठी थोडं वेगळं पूर्ण मार्गदर्शन आवश्यक असतंच. पण मराठीला त्यातल्या त्यात जवळ कुठली आहे तर हिंदी आहे, तर ते तुम्ही ऐका. आणि लताबाईंनी, आशाबाईंनी गाणी कशी म्हटली आहेत, त्यांनी त्याच्यासाठी काय अभ्यास तपश्चर्या केली असेल तर तो एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे. पण निदान आपण ऐकू तरी शकतो. बरोबर. किंवा मल्याळी आहे, तमिळ आहे, तर बेंगॉली हल्ली बरेच जण ट्राय करतात. बेंगॉली आणि अशा पद्धतीची जी वेगळी व्हर्जन्स येतात तर ती म्हणण्याचा खूप प्रयत्न करतात. तर तोही चांगला अभ्यास होईल की जिभेला एक वेगळं वळण मिळतं. बरोबर. पण त्यातल्या त्यात मला असं वाटतं की हिंदी आपल्या जवळची आहे. शास्त्रीय संगीताच्या बंदिशी सुद्धा ब्रजभाषेत असतात, हिंदी भाषेत असतात, काही संस्कृत प्रचूर असतात. तर तोही अभ्यास करायला नक्कीच मुलांना हल्ली चांगली संधी आहे. किंवा बंदिशी ह्या आहेत जुन्या, त्यामुळे त्या जरूर ऐकाव्यात.
बरोबर. संगीत नाटकामध्ये काम करताना काही पुरस्कारांनी तुम्हाला सन्मानित केलेलं आहे. तर श्रोते हो, महाराष्ट्र राज्य शासनाच्या हौशी नाट्य स्पर्धेमध्ये 2 वेळा श्वेताताईंना रौप्य पदक प्राप्त झालंय. तसंच कैलासवासी पंडित गजानन खाडीलकर पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मानित केलं आहे. आणि बालगंधर्व रसिक मंडळ पुणे यांचा रंगभूमीवरील उत्कृष्ट गायिका अभिनेत्री म्हणून काकासाहेब खाडीलकर पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. खूप खूप अभिनंदन याबद्दल तुमचं श्वेताताई. धन्यवाद. धन्यवाद. मला असं सांगा की काम करतोय आपण, कुठलंही काम असो, त्याची जेव्हा अशी पोचपावती मिळते तेव्हा नेमकी काय भावना तुमच्या मनामध्ये येते? एक जबाबदारी वाढली असं वाटतं? पुरस्काराने कौतुक नक्कीच वाटलं, त्यानंतर आनंदही झाला, पण एका क्षणी अत्यंत मोठ्या जबाबदारीची जाणीव झाली की यापुढे आपल्याला असंच काम करायचंय, किंबहुना आपला आलेख आहे हा वाढता ठेवायला हवा. बरोबर. म्हणजे आपलं हे जे सातत्य आहे तर ते असंच टिकवून ठेवायला हवं आणि त्याच्यात थोडीशी आपण भरही घालणं आपलं काम आहे याची निश्चितच मला जाणीव झाली. आणि त्यानंतर मी पुरस्कार मिळाल्यानंतर 2 नवीन संगीत नाटकं सादर अच्छा. केली. बरं, बरं. संगीत ताजमहाल केलं डॉक्टर विद्या दरोकांचं आणि त्यातही आम्हाला चांगलं यश मिळालं. त्यानंतर आत्ता सध्या मी संगीत ऐश्वर्यावती केलं, त्यातही चांगलं यश मिळालं. म्हणजे असे काय म्हणतो आपण, पुरस्काराने अजून प्रोत्साहित होतो असंही मला वाटतं की माझं थोडंसं कुठेतरी थांबलं होतं का असं म्हणेपर्यंत हा पुरस्कार माझ्या पदरात पडला. आणि त्यानंतर मी परत कामाला सुरुवात केली. अच्छा. संगीत नाटकांचे जे उल्लेख तुम्ही करताय तर एक विशेष अनुभव त्याच्यामध्ये आहे की एकाच दिवशी तुम्ही 2 वेगळी नाटकं सादर केली आहेत, तर त्याविषयी थोडं. हो, गोव्यामध्ये एका महोत्सवामध्ये आमचं प्रीती संगम नाटक होतं. महिन्याभरापूर्वी प्रयोग ठरला होता आणि बरोबर त्याच वेळेला मला भरतनाट्य संशोधन मंडळ पुणे यांच्याकडून मला फोन आला की तुम्ही संगीत नाटकात काम करता असं आम्हाला कळलंय, तर तुम्ही संशय कल्लोळ कराल का? म्हटलं चालेल. माझं तयार होती ती भूमिका, रेवतीची भूमिका माझी तयार होती, तर म्हटलं चालेल मी करेन. कुठे आहे काय आहे अशी चौकशी मी केली, तर त्यांनी जी तारीख आमची प्रीती संगमची तर त्याच तारखेला गोव्यामध्ये प्रयोग आहे. आव्हान होतं. बरं कुठे आहे हे मी नंतर विचारलं, कारण एवढ्या मोठ्या संस्थेला मी त्यांना विचारणं काय कुठे आहे हे दिसताना चुकीचं दिसलं असतं, त्यामुळे मी तसं काही विचारलं नाही. आणि नंतर त्यांचा रीतसर मेसेज आला की या ठिकाणी आपलं नाटक आहे दुपारी 1 वाजता. आणि त्यावेळेला खरं टेन्शन आलं होतं मला की आपल्याला एकाच दिवशी 2 प्रयोग करायचेत आणि वेगवेगळ्या धाटणीची 2 नाटकं आहेत. प्रीती संगम हे पूर्ण संत जीवनावरचं नाटक, आध्यात्मिक ज्याला बेस आहे असं नाटक, आणि रेवतीची भूमिका म्हणजे पूर्ण खट्याळ, अल्लड आणि तितकंच गाणं पण वेगळ्या पद्धतीचं सादर करायचंय. पण म्हटलं आपल्याला हे एक आव्हान आहे, आपल्यामध्ये किती ताकद आहे हे आजमावण्याची एक संधी आहे आपल्याला, तर ते आपण करून बघूया. बरं साथीदार पण दोन्हीही टीमचे वेगवेगळे, म्हणजे तोही एक वेगळा अनुभव होता. बरोबर. पण परमेश्वर कृपेने आणि रंगभूमी, रंगदेवता यांची सगळी कृपादृष्टी त्या दिवशी असल्यामुळे माझे दोन्हीही प्रयोग तितक्याच ताकदीचे झाले. मला सांगायला खूपच आनंद होता आणि मलाही आवडलं की अरे आपण हे चांगल्या पद्धतीने निभावू शकलो. आत्ताच उल्लेख केलात की साथीदारांचा. कुठेही जा, घरात असो बाहेर असो, साथीदार चांगला असणं किंवा आपल्याला पाहिजे तसा मिळता जुळता असणं हे एक भाग्यच असतं. तरच कार्यक्रम काय किंवा संसार काय हा फुलून येत असतो. आणि असा भाग्याचा साथीदार तुम्हालाही लाभलेला आहे. प्रसिद्ध तबलावादक हेरंब जोगळेकर तुमचे पती आहेत, तर काय सांगाल? प्रसिद्ध तबलावादक हेरंब जोगळेकर हीच ओळख माझ्यासाठीही होती. अतिशय उत्तम साथ ही मी त्यांची पूर्णपणे मैफिलीतून वेगवेगळ्या कलाकारांबरोबरची ऐकत आलेली होते आणि तीच साथ माझ्याही जीवनात येऊ घातली. आणि त्यामुळे असंच जसे गायक आणि साथीदार एकमेकांच्या हातात हात घालून जातात त्याप्रमाणेच आमचं काय म्हणायचं संसार हा अशा पद्धतीनेच चालत आलेला आहे. त्याची उत्तम साथ की कुठेही नाही हा शब्दच मला माहिती नाही आजपर्यंत की 2013 मध्ये ती काम करेल
एवढा विश्वास त्याने दाखवलेला आणि ते आजपर्यंत तू सतत काम करत राहा म्हणणं हीच मला वाटतं त्याच्याकडून मिळालेली पावती आहे खरंच आणि आहे. त्याची साथ आहे. नक्कीच. आणि तशीच साथ जसे आपले आई वडील आपल्याला लहानपणी पुश आउट करत असतात की तू करत राहा, काहीतरी करत राहा, तीच पद्धत माझ्याकडे सासरी पण आहे की जशी हेरमची साथ तशीच माझे सासूबाई सासरे किंवा माझे घरातले सगळे ही त्याप्रमाणे करत असतात. त्यामुळे सगळं एकत्र नांदत असतं. खरंय. नवीन जेव्हा पिढी या क्षेत्रामध्ये येत असते तर त्यांच्यासाठी एक सल्ला म्हणून काय सांगाल? मीही अजून शिकतीये त्यामुळे मी इतकी काही अगदी तुम्ही असं करा तुम्ही असं करा असं सांगण्या इतकी मोठी नाही. पण एक थोडासा अनुभव आणि त्या ह्याच्यावरनं एवढंच सांगते की सतत ऐकत राहा. आपलं काम करत राहायचं पण दुसऱ्याचंही ऐकायचं काम करा. समोरचा छोटा आहे बा एखाद्या लहान मुलाचं गाणं आहे तर ते पण तुम्ही तेवढ्याच याने ऐकत राहा. आणि आपल्या रत्नागिरीमध्ये जे कुठे कार्यक्रम होत असतील किंवा जे काही घडत असेल तर त्याचं 10 मिनिटं का होईना तुम्ही सहभाग व्हा बरोबर. एखाद्या गोष्टीचा. छोट्या गोष्टीतून पण आपल्याला काहीतरी बारीकसं शिकता येतं आणि ते मला आजमावता येईल का की काही मुलांचा कॉन्फिडन्स खूपच छान असतो. म्हणजे अगदी छोट्या मुलांचा कॉन्फिडन्स सुद्धा इतका अप्रतिम असतो की अरे आपण ह्या वयात काहीच करत नव्हतो अशी जाणीव या वयात आपल्याला होते. म्हणजे हे मला सांगायचं की बारीक बारीक काहीतरी तुम्हाला शिकता येतं. अरे ह्या मुलीने हा शब्द खूप छान म्हटला किंवा हिची ही तान खूप छान गेली. सतत ऐकत राहा. वेगवेगळ्या ठिकाणचं वेगवेगळं ऐकत जा की मला गाणं आवडतं म्हणजे मी प्रत्येक वेळेला गाण्याचेच कार्यक्रम अटेंड केले पाहिजेत असं नाही. एखादं भाषण ऐका, त्यांचे स्पष्ट उच्चार कसे असतात किंवा मुद्दा एखादा पटवून देण्याची एखाद्याची पद्धत असते ती बघा कशी आहे, ती तुम्हाला आत्मसात करता येते का ते बघा. हे असं वेगवेगळी क्षेत्र आजमावा. मग ती नंतर एकत्र आपल्याला गाण्याच्या ह्याच्यात आणता येतातच. कारण हा सगळा स्टेजवरचाच सवाल असतो की तुमचं प्रेझेंटेशन चांगलं असलं पाहिजे आणि हे सगळं तुम्हाला त्या ह्याच्यातनंच साधता येतं. मला वाटतं जेव्हा संगीत नाटकात अभिनय आणि गाणं असं जेव्हा करायचं असतं तेव्हा हे सगळ्याचा मला वाटतं नक्की उपयोग होत असेल. नक्कीच. म्हणजे ते हातात हात घालून जाणं म्हणतात ना तसंच आहे ते. बॉन्डिंग तुमचं एकमेकांमध्ये असणं सगळं एकत्र असलं पाहिजे. कलेमुळे आपलं जीवन समृद्ध होतं किंवा कसं जगायचं हे आपल्याला कला शिकवत असते. एक उर्मी मिळत असते जगण्याची. तर कलेमुळे आपल्यात स्वतःमध्ये काय फरक जाणवलाय तुम्हाला स्वतःला? कलेमुळे आपल्याला कसं जगायचं हे म्हणजे शिकता येतं आपल्याला की काही वेळेला गाण्याचे शब्द असतात ना ते पण आपल्या आत जातात आणि त्यातून आपल्याला वेगवेगळं काहीतरी स्फुरत जातं. तर मी यावेळेला हे असं केलंय का, ठीक आहे पुढच्या वेळेला मी असं करून बघेन. प्रयत्नशील किंवा नाविन्याची आपण कास धरायला लागतो या ह्याच्यातनं असं मला वैयक्तिक वाटतं. आता संगीत नाटकातून बघितलं ना तर एकमेकांमध्ये कसं राहायचं म्हणजे तुम्ही वैयक्तिक जीवनात एकटे राहत असाल किंवा कुटुंबात राहत असाल पण जेव्हा तुम्ही नाटकाच्या टीम बरोबर आहात तेव्हा तुम्ही सगळ्यांबरोबर मिळून कसं राहिलं पाहिजे, एकमेकांच्या साथीने कसं तुम्ही पुढे जाल हे नक्कीच तुम्हाला कला शिकवते, इवन नाट्य शिकवते. कारण जसा आपला कौटुंबिक संसार असतो तसाच नाटक हाही एक संसाराचाच भाग आहे. सगळ्यांना एकत्र घेऊन आपण ते काम करत असतो त्याप्रमाणे ती कला आहे. बरोबर आहे. आणि नाटक जेव्हा सादरीकरण होतं तेव्हा अर्थातच आपण त्याला प्रयोग म्हणत असतो. नक्कीच. की प्रत्येक वेळी काहीतरी नवीन काहीतरी वेगळं म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा रुजवायचं असतं आणि प्रेक्षकांना सुद्धा द्यायचं असतं. बरोबर. आनंद द्यायचा असतो त्याच्यासाठी लोक आलेले असतात त्यावेळेला. आपण जेव्हा म्हणतो की प्रयोगामध्ये नाविन्य यायला हवं तर ते नाविन्य तसं म्हटलं तर नाटक तेच असतं. म्हणजे तुम्ही कितीही प्रयोग केला तरी नाटक तेच असतं. मग त्याच्यात नाविन्य आणणं किंवा एक असं असतं की पाठांतर किंवा आता जी जुनी नाटकं आहेत कट्यार असेल संशय कल्लोळ असेल तर त्याची भाषा एक वेगळी असते, तिचा बाज वेगळा असतो आणि आपण नेहमीच्या व्यवहारामध्ये वेगळी भाषा बोलत असतो. बरोबर. काय काय बदल करावे लागतात स्वतःमध्ये एकूणच प्रयोग सादर करताना? प्रयोग सादर करताना म्हणजे आपलं ती संहिता म्हणजे जे लेखकाने लिहिलेलं आहे ती संहिता तुम्हाला आधी पूर्णपणे पाठ पाहिजे.
हं. आणि त्याची सवय ना ही लहानपणी आपल्याला आई वडिलांनी आपल्याला लावलेली असते की ती तुम्ही पाठांतर जी स्तोत्र आहेत ती बरोबर. छान पाठ करा की त्याची सवय तुम्हाला आयुष्यभरात लागते. जे लहानपणी पर्वजा म्हटला जायचा. बरोबर, अगदी. म्हणजे मलाही अजून तेच आठवतं की ती एक लय असते. हं. रामरक्षा, भीमरूपी ही स्तोत्रांची नावं घेताना सुद्धा आपल्याला एक लय असते. रामरक्षा असं नाही म्हणत आपण, रामरक्षा असं म्हणतो. तशीच ती एक लय आहे. तर प्रत्येक ह्याला संवादाला एक लय असते. तर तशा पद्धतीनेच ते पाठ केलं पाहिजे. गोष्ट स्वरूपात तुम्ही कसं सांगताय, कारण शेवटी नाटक ही सुद्धा एक कथाच आहे जी आपण लोकांना प्रेझेंट करत असतो. त्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही लोकांशी संवाद साधताय असं तुम्हाला अलर्टनेस डोक्यात प्रत्येक वेळेला ठेवायला लागतो. अगदी साधं घरगुती संवादाचं जरी वाक्य असलं तरी ते तुम्ही नाटकात म्हणताय ह्याचं भान तुम्ही सुटू देता कामा नाहीये. आणि पाठांतर हे नाटकात प्रचंड आवश्यक असणारी गोष्ट आहे. म्हणजे आम्हाला बरेच जण सांगतात की गोविंदरावांची 20-20 नाटकं ही पाठ होती. म्हणजे ते तर साथीदार होते, ते काही रंगभूमीवरचे नट नव्हते, पण त्यांची सुद्धा संगीत नाटकं पाठ होती. त्यामुळे पाठांतर हे आपण काय विसरूच नाहीये. पाठांतर हे आपली जीवनावश्यक गोष्ट असल्यासारखं आहे की ते त्या आपल्याला अनेको वर्ष लक्षात येईल. आणि ती रियाजानेच साधणार आहे ती सुद्धा. नक्कीच. या मुलाखतीच्या शेवटाकडे येतोय, पण जाता जाता पुन्हा एकदा एका सुंदर गाण्याची झलक आपल्याकडून. नक्कीच. सावळे सुंदर, सावळे सुंदर, रूप मनोहर, राहो निरंतर, राहो निरंतर, हृदयी माझे आणिक काही इच्छा आम्हा नाही चाड, तुम्ही नाम गोड, तुझे नाम गोड, पांडुरंग, विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम, भेदाभेद भ्रम, अमंगळ, विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग. खूप सुंदर श्वेताताई, आज तुम्ही इथे आलात, कलाप्रवास सांगितलात आणि खूप छान सादरीकरण सुद्धा श्रोत्यांना ऐकवलं. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य